हॅलो. येस मॅम. हो, डोंट वरी. मी सगळे पेपर्स रेडी करते. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त तुम्ही कधी येतात ते मला एकदा सांगा. ओके, बाय. अच्छा, म्हणजे त्या ज्या कोणी हॉटेल बघायला येणार आहेत त्यांना हॉटेल आवडलं तर तुमचा डिसिजन पक्का आहे. म्हणजे हे हॉटेल विकायचंच असं ठरवलंच आहे तुम्ही. मामांजी लय भारी वाटलं नाही? होय तर आमचा जवान आणि इजा या दोघांच्या मुळे हा क्षण अनुभवायला मिळालाय. खरं आहे नाना. अहो नाहीतर एवढे मोठे जगप्रसिद्ध शेव विष्णू मनोहर यांची भेटीचा योग आला असता काय? होय तर हो, ह्यांचं इकडचं सगळं आवरलं तर जमाय. आपण आज जायचं का शिलाई मशीन आणायला? आजच जाऊयात काय? हा, म्हणजे मशीन कशी पारखून घेता येईल आपल्याला. हो संतोषराव, जावा की. आता एजाने अपूर्वाच्या आनंदात आम्ही सामील झालो नव्हे. तुमच्या पण आनंदात आम्हाला सामील होऊ दे की. हा, जावा. वय जा जा, चांगल्या कार्याला वेळ नका लावू. जा. होय. अहो आता नुसती मान काय हलवतायसा? चला लवकर जाऊयात, निघूयात. आवरा. ऐक, चला, एवढंच उठा. संपवतो. चला चला जा जा. आज जातो आम्ही. हा, होय, काय लागलं सांग मला. होय होय. होय, या सावकाश रे. चला, आता यांची मशीन आली की रेखा कामाला लागली बघा. तर सुनबाई, माणसाने कायम कामात राहिलं पाहिजे. कामात राहिले का नाही तर माणसाचा उत्कर्ष होतोय बघा. आजचं महत्वाचं सगळं काय आनंदात पार पडलेलं आहे. काय रिझल्ट लागल तर लागल. आता खंडेराव आणि संत्या होत्या म्हणून सगळं व्यवस्थित झालं. वय तर आणखीन एक महत्वाचं माहितीये का, इजा आणि अपूर्वाच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे नाही आपल्या घरात चांगल्या गोष्टी करायला आहेत. वय खरंय खरंय. नाना जे बोलतायत ते खरं बोलतायत. अरे वा, अभिनंदन बरं का अपूर्वा तुझं. थँक्यू. अभिनंदन अपूर्वा. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे नंबर तुझाच येणार आहे. वय होय तर जवान जिंकणारच की. आम्ही पुरा भरोसा आहे. शेवटी चव्हाणांची सून आहे ती. थँक्यू सो मच कॅप्टन. खरंच तुम्ही सगळे आलात. खूप खूप बरं वाटलं बघा. इतकं छान वाटतं ना की शब्द नाही आहे माझ्याकडे व्यक्त करायला. आभार दुसऱ्यांचे मानायचे असतात, घरच्यांचे नाही. हे बरोबर बोललात बघा सुनबाई. चला निघायला पाहिजे. अहो आपण इथं खाऊन ढेकर द्यायला लागलोय, पण घरी विठू भाऊजींच्या पोटात कावळे ओरडत असतील बघा. होय की, इटू एकटाच आहे घरी. चला 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 चला. आणि तू जरा अपूर्वाला आवर करायला सगळी मदत कर बरं का. हा चला चला चला. हा, आम्ही आलो. उशीर व्हायला या लागला. लवकर. वय अरे ए अपूर्वा, आवरू नको, कसं मारायला ग. काही हवंय? मी काही हे काय, मी बनवलेला चहा प्यायचा नव्हता तर आधीच सांगायचं ना. मी चहा बनवलाच नसता. माझे कष्ट वाया गेले नसते. काही वाया घालवायची पद्धत नाही आमच्यात. चव्हाण 10 वर्षापूर्वी पण श्रीमंत नव्हते, आज पण नाहीत. आणि मुळात संस्कार नाही काही वाया घालवायचा. तुम्ही बनवलेला चहा परत उकळून घ्यायला लागलोय. यासला कडवट बिन साखरेचा चहा पाजायचा होता तर आधी कल्पना द्यायची. बिन साखरेचा? मी चहात साखर घातली होती. मग काय मनातला कडवटपणा उतरला का काय त्यात? म्हणत होतो माझं मी करून घेतो. नाही, यासला राग काढायचा असेल. राग? हे बघा, तुम्हाला जो चहा दिला ना तोच हाय. आणि ह्यात
अरे देवा, मी साखर घालायला विसरले. असं कसं? मी गोंधळ ते नाही मला सॉरी. नवीनच्या अजून शंकरची भीती गेली नाही म्हणायची. आम्ही लावलेलं कुलूप कुणी तोडलं? मी तुम्हाला सगळं सांगतो, फक्त एक 10 मिनिटं थांबा. मग तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. हां नाना, तुम्ही सगळे पुढं व्हा. मी येतो की 10-15 मिनिटात. हे जरा वेगळं काम आहे. म्हणजे तू आम्हाला वाट बघायला लावणार? अरे तुझं नशीब समज, आमचा हात चालायला लागला नाही की भल्या भल्यांची वाट लागते. ए, तोंड सांभाळून बोलायचा. याच्या कोण लोक आहेत? काय दादागिरी करतायत? अगं मी काय म्हणतोय ऐक की, असं चिडून जाऊ नको की. चूक झाली माझी, भानच राहिलं नाही माझं. असं कसं भान राहिलं नाही? एवढे दिवस ठरलं होतं का नाही आपलं नवीन मशीन घ्यायचं? आजचा दिवस ठरला होता का नाही? तरी पण तुम्ही असं केलं. सकाळपासून मी किती आनंदात होते, उत्साहात होते, पण असं अचानकच तुम्ही मशीन घ्यायला का नाही म्हणायला लागलाय असं सांगा मला. त्याच आता काय करायचंय, ते कारण ऐकून झालं ते झालं. नाही, मला कळलंच पाहिजे. त्याशिवाय मी एक पाऊल सुद्धा पुढे चालणार नाही. अगं असं कसं? संध्याकाळ होईल इथंच, रात्र पडेल. नाही जायलाच पाहिजे आपल्याला. घरला जायला उशीर होते. जागा चल, घरला जायला पाहिजे नको? मी एवढं मनापासून सांगायला लागले आणि तुम्ही हसायला लागलाय सवय. बरं सांगतो ऐक. त्याचं काय झालं, हॉटेलवर स्पर्धा होती की नाही, त्या कार्यक्रमाचं सगळं सजावटीची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणजे ते एकदम अचानकच ठरलं. मग काय झालं, शिलाई मशीनसाठी जे पैसे होतं का नाही, ते मग मी ते सजावटीला खर्च केलं. खर्च झाले? हा, तुला पाहिजे असेल तर आत्ताच्या आता विजूभाऊकडे जाऊया. मी विजूभाऊला सजावटीवर खर्च झालेले पैसे मागतो. चल जातोच मी आता. चल. नाही थांबा की. नाही राहू दे, काय गरज नाही जायची. तसं बी तिथं काही प्रॉब्लेम कमी नाहीत तवा. पण तुम्ही मला आधी सांगायचं नाही सगळे. उगाच चिडायला लावलं आपल्या बायकोला. मग चिडायचंच कशाला? तुम्ही बायका का नाही उगाच चिडता. हा बस जरा काय आपलं प्रेमानं बोलायला लागलं की लगेच बायकांना चुकीचं ठरवायला लागलात वे. बरं राहू दे आता. चल लय उशीर होते घरला जायला. चल रिक्षावाला दिसतो की नाही? बघा. ओ रिक्षा. ओ थांबा. चल लवकर. रिक्षा थांबली. चल. नाना, माझं ऐकत तुम्ही पुढं व्हा सगळे. मी घरी आल्यानंतर समजावून सांगतो की सगळं. कॅप्टन, विजय बरोबर बोलतोय. तुम्ही सध्या घरी जा. घरी येऊन सविस्तर सगळं बोलू. हो, तुम्हाला जे काय बोलायचं ते नंतर बोला. शंकर शेठचं पैसे दिल्यानंतरच हॉटेल उघडणार. पैसे? कसले पैसे? कसला व्यवहार चाललाय तुमचा? याच्या बोल की. ह्यो काय बोलणार? मी सांगतो तुम्हाला. आमच्या शंकर शेठकडनं पैसे घेतल्यात 7 लाख रुपये. त्यातला एक दमडी सुद्धा पैसा दिला नाही त्यानं परत. हे बोलताय ते खरं आहे? दिना, सुनबाई, तुम्हाला बी माहित नव्हतं? नाही हो. याच्या तू चूक केली. एवढा मोठा निर्णय घेतलाय आणि घरातल्या कुणाला बी काय सांगितलं नाही होय? नाही नाना, मान्य आहे की तुमचे निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजेत, पण हे सगळं घरच्यांना अंधारात ठेवून आजच्या या सगळ्या आनंदावर विरजण पाडलं तुम्ही. कॅप्टन प्लीज तुम्ही शांत व्हा. मी सांगते ना तुम्हाला. प्लीज सध्या घरी जा. आपण निवांत बोलू या विषयावर. नाही, माझ्या नातवाच्या केसाला हात जरी लागला का नाही तर हा नाना चव्हाण तुला काही सोडत नाही. रिटायर्ड सुभेदार मेजर
नानासाहेब चव्हाण. चला रे. कुलूप लावायचं असेल तर लावा, पण जो काय व्यवहार होईल तो रीतसर होईल. विजय, काळजी नको करू, मी आहे ना. ए चला, बस झाला फिल्मी ड्रामा. चल उठ. ए चल. चल. विजय, हे बघ, जास्त विचार करू नकोस. अपूर्वा, आता तर जास्त विचार करायलाच पाहिजे. गोष्टी लई बिघडत चालल्यात आणि मला त्यात दुरुस्त पण करता येत नाहीयेत. आधी झालं नव्हतं हो असं. काही ना काहीतरी करून मी सगळं नीट करायचो, पण आता कितीही प्रयत्न केले तरी काहीच होत नाही. बास आता. हे बघ, आज जी वेळ आहे तीच तशीच उद्या राहणार आहे का? नाही ना. सगळं सुरळीत होईल, बघ तू. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. आता असं इथे विचार करत बसून काही होणार आहे का? नाही ना. चल उतर. मला लई मोठा अपराध केल्यासारखं वाटायला लागले. तुम्ही बघितलं ना नाना कसे बोलले. हे बघ विजय, चूक झालीच आहे आणि त्यामुळे मीही तुझ्यावर रागवले होतेच. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तू जे काही केलंय ते फक्त माझ्यासाठी केलेस. म्हणून आता ही वेळ तुझ्यावर रुसून बसायची नक्कीच नाहीये. अहो, पण घरातल्या कोणाकोणाला तर काय काय सांगू. मला तर अजून त्यांच्यासमोर उभं राहायची पण भीती वाटायला लागली. हे बघ, आज नाही तर उद्या ही गोष्ट सगळ्यांसमोर येणारच होती. मग आता आपण घरातल्या सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी एकमेकांना साथ द्यायला हवी. डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. आपण दोघं एकत्र सगळ्यांना सामोरं जाऊ. म्हणजे आपण नवरा बायको आहोत. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्यासोबत उभी राहीन असं वचन मी फक्त लग्नाचा विधी म्हणून दिलं नव्हतं. अरे पण याला काय अर्थ आहे दादा? एवढं सगळं घडलं यांच्या आयुष्यात, तरी या कानाचं त्या कानाला पत्ता नाही. सगळं लपवलं आपल्यापासून एवढे दिवस. हे आपलं कुटुंब. सगळ्यांनी एकमेकांच्या पासून सगळं लपवायचं आणि म्हणायचं एकत्र कुटुंब पद्धती. भाऊजी, तुम्ही शांत बसा. उगाच चिडचिड करून का उपयोग आहे वय? वहिनी, कसा शांत राहू मी? एवढे दिवस मी म्हणत होतो काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी गडबड आहे. मला मागमूस लागत नव्हता. तर आता हे कळते. काही नाही, हे आपण सगळ्यांचे लाड करून ठेवलेत की नाही, मोकळीक दिले सगळ्यांना, त्याचा परिणाम आहे. मी एक बोलू का? म्हणजे जे काही घडलंय त्याची फक्त एकच बाजू आपल्याला माहिती आहे. दुसरी जी बाजू आहे, जी आपल्या माणसाची, ती आपल्याला माहितीच नाहीये ना. ते दोघं येऊ देत, आपण त्यांच्याशी बोलूया. नाही चिडचिड करून फक्त आबा, मी तुम्हा सगळ्यांचा राग समजू शकते आणि तुम्हाला पडलेले प्रश्नही मला कळतायत. आणि मी 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 सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे.
फक्त कोणी चिडू नका प्लीज. आणि मला या घरातलं वातावरण बिघडू द्यायचं नाहीये. मी तुम्हाला सगळं सांगते सविस्तर. अपूर्वा, आम्हाला कोणाला काही विचारायचं नाही आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको आहे आम्हाला. आबा आपण शांतपणे बसून बोलू की. आम्हाला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी घ्या. हिजे आम्हाला काय अजिबात ऐकायचं नाही. जे काय ऐकायचं होतं ना ते ऐकलं तुझ्या हॉटेलात. अहो पोरं एवढी विनंती करतायत, जर त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या की. अहो काय ऐकायचं यांचं? आम्ही विश्वासाने ह्यांना लहानाचं मोठं करायचं आणि एका तडाख्यात ते विश्वास मोडून टाकायचं. हिजा अरे बापाचं काळीज आहे, काहीच परवा नाही त्याची तुला. अरे हिजा हा तुझा बाप साधा सरळ मार्गी सामान्य माणूस आहे रे. आयुष्यभर कधी कोणासमोर हात पसरला नाही का कोणाची हुजरीगिरी केली नाही. कायद्याची सेवा केली आणि आजवर कायद्यानंच वागत आलो. हे माझं घर गुण्या गोविंदाने एकत्र नांदते याचा मला केवढा अभिमान होता. परंतु आज तो अभिमान पार धुळीला मिळवलास. आबा, विजयने तुमचा अभिमान धुळीला मिळवला नाहीये. त्याने हे जे काही केलंय ते का केलं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्याचा अभिमान उलट जास्त वाटेल. हे जे हॉटेल उभं आहे ते खंडेरावांचं नाही, ते हॉटेल विजयने उभं केलंय. आणि त्यासाठीच त्याने एवढं कर्ज काढलं होतं. हिजा अरे एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी आम्हाला कोणाला विश्वासात घ्यावं असं तुला वाटलं नाही? आम्हाला कोणाला तर काहीतरी सांगावं हे बी तुला वाटलं नाही? परस्पर निर्णय घेऊन मोकळा झालास. अरे मोठी झेप घ्यायचीच होती तर अनुभवी माणसाचा सल्ला घ्यायचा रे. नाका तोंडात पाणी जाऊन जीव जायची वेळ आली आणि आता घरातल्याला कळतं हे सगळं. हे पण ह्या पद्धतीनं. आबा, हिजा पोरा काय केलंस तू हे? आता यातून बाहेर कसं पडायचं? नाना कुठे आहेत? अपूर्वा मला नाही वाटत नाना काही ऐकून घेतील आपलं. पण प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? हा, हवं तर मी बोलते नानांशी. मला खात्री आहे नाना समजून घेतील. कॅप्टन, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. पण मला काय बी ऐकायची इच्छा नाही. कॅप्टन, अहो आमचं एकदा ऐकून तरी घ्या. मला तुमचा राग कळतोय, मला सगळं मान्य आहे. प्लीज आमचं म्हणणं काय ते एकदा तरी ऐकून घ्या. त्यात विजयची एकट्याची काही चूक नाहीये, चूक माझीही आहे. सगळं माझ्यामुळेच झालं. या सगळ्याला मी देखील तितकीच जबाबदार आहे. कॅप्टन, स्वप्न बघणं पाप आहे का? आणि ते स्वप्न पूर्ण करणं तेही पाप आहे का? अहो, मग मी एक स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न विजयने पूर्ण केलं. त्याची काहीच चूक नाहीये. त्यांनी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलं. हे एका छताखाली राहतो ना आपण, का तुमचं वेगळंय? कधी काय बोलायला करायला चान्स दिला नाही? असं कधी घडलं या घरात? तसं नाही नाना, पण म्हणजे तुम्हाला बंधन नकोय, वेगळं व्हायचंय का? व्हा की,
घरातल्या नात्यांची सोबत तुम्हाला जर बेडी वाटत असेल तर सांग की, 1 मिनिटात तोडून टाकतो बेडी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.